जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणत्याही क्षेत्रात परिपूर्ती वाटत नसेल, तर आपण काय करत आहात याचे पुनर्मूल्यांकन करण्याची आणि आपले प्राधान्यक्रम पुन्हा तपासून पाहण्याची हीच वेळ आहे, हे जाणून घ्या. देव त्याच्या सर्व वचनांची परिपूर्ती करतो, पण काय मी देवाच्या अपेक्षांची परिपूर्ती करीत आहे? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, देवाची स्तुती असो की आज आपण जुन्या करारातील एका नवीन पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत. हे पुस्तक म्हणजे यहोशवा. आज आपण या पुस्तकाचा परिचय आणि पहिला अध्याय पाहणार आहोत. आपण पाहिले होते की वचनदत्त देशामध्ये घेऊन जाण्याचे अभिवचन परमेश्वराने इस्रायल लोकांना दिले होते. 40 वर्ष ते रानात फिरत राहिले. नंतर आता आम्हाला यहोशवाच्या पुस्तकात दिसेल की इस्रायल लोक वचनदत्त देशात प्रवेश करतात. खरं तर ही परमेश्वराने केलेल्या कराराची परिपूर्ती होती. आता मोशेचा उत्तराधिकारी म्हणून यहोशवाकडे सूत्रे आली होती. त्यांनी वचनदत्त देशात गेल्यावर काय केले, कशा रीतीने त्यांनी तेथील जमीन पादाक्रांत केली आणि यहोशवासमोर कोणकोणती आव्हाने आली, या सर्व गोष्टी आम्हाला यहोशवाच्या पुस्तकात शिकायला मिळणार आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज प्रथम आम्ही यहोशवाच्या पुस्तकाचे अध्ययन सुरू करण्यापूर्वी त्या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. उत्पत्तीच्या पुस्तकात आम्ही इस्रायलाचा जन्म पाहिला. निर्गमच्या पुस्तकात इस्रायलास परमेश्वराने निवडले. गणना पुस्तकात इस्रायल राष्ट्र सिद्ध झाले आणि लेवीयच्या पुस्तकात रक्ताद्वारे त्याला जवळ घेण्यात आले. अनुवादाच्या पुस्तकाद्वारे त्याचे मार्गदर्शन करण्यात आले आणि आता यहोशवाच्या पुस्तकात हे राष्ट्र विरोध आणि विजय ह्यांचा सामना कशा प्रकारे करीत आहे ते आपण पाहणार आहोत. निर्गमच्या पुस्तकात इस्रायलांच्या ज्या सुटकेची सुरुवात झाली होती, ती सुटका यहोशवाच्या पुस्तकात पूर्ण होत आहे. निर्गम ह्यामध्ये इस्रायलाच्या मिसर देशातून सुटकेचे वर्णन करण्यात आले आहे. यहोशवा वतनाच्या देशात त्यांना आणून सोडण्याचे पुस्तक आहे. यहोशवाच्या पुस्तकाचा जो महत्त्वाचा मुख्य शब्द आहे तो आहे मालकी किंवा ताबा. परमेश्वराने इस्रायली लोकांना त्यांचा देश, ज्याविषयी त्याने इस्रायलांशी आणभाग केली होती, बिनशर्त कराराद्वारे दिला. त्याने अब्रामाला म्हटले होते, उत्पत्तीचे पुस्तक 17 अध्याय आणि 8व्या वचनात, की ह्या कनान देशात तू उपरी आहेस. हा सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन. तरी श्रोत्यानो, ह्या देशाचा ताबा घेणे इस्रायलांकरिता अटीपूर्ण होते. त्यामध्ये अटी होत्या, त्यामध्ये विरोध होता, त्यामध्ये विजयसुद्धा होता. त्यावर ताबा मिळविण्याकरिता, ताबा कायम ठेवण्याकरिता त्यांना लढावे लागले. आणि ज्याप्रमाणे यहोशवाने मृत्यूच्या आधी शेवटल्या भाषणात स्मरण करून देताना म्हटले की परमेश्वराच्या वचनाचे पालन करण्याद्वारेच त्या देशावर त्यांची मालकी, त्यांचा ताबा निरंतर राहील, अन्यथा तो राहणार नाही. त्यांच्या आज्ञा पालनावर हे सर्व अवलंबून राहील. थोड्या वेळ आपण ह्या पुस्तकाचा जो लेखक आहे त्याबद्दल पाहूया. यहुदी गुरूंनी एकत्रित केलेल्या पुस्तकाच्या टीका संग्रहाला तलमूड म्हणतात. तलमूड इब्री शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे अभ्यास किंवा शिकणे. तालमूड 6 प्रमुख भागात विभागल्या गेले आहे. पहिला भाग शेती, पिके, अर्पणे, दशमांश आणि त्या संबंधित प्रार्थना आहेत. दुसरा भाग सुट्ट्या, सण जसे शब्बात, वल्हांडण इत्यादींविषयी आहे. तिसरा भाग विवाह संबंधी नियम, सुटपत्र, संपत्ती आणि त्या संबंधीच्या सर्व बाबींबद्दल आहे. चौथा जो भाग आहे तो न्यायालयासंबंधी नियम व अन्य बाबींबद्दल आहे. त्यानंतरचा भाग मंदिरासंबंधी नियम, बलिदान आणि यहुदी भोजन ह्याविषयी आहे.
शेवटचा 6वा भाग धार्मिक विधींमध्ये पवित्रता ह्याविषयी जे नियम आहेत त्याविषयी आहे. यहुद्यांच्या इतिहासामध्ये काही ठिकाणी आम्हाला आढळून येते की रीतिरिवाज व तालमूड ह्यांना पवित्र वचनापेक्षा अधिक किंवा त्याच्या बरोबरीचे स्थान देण्यात आले होते. येशू ख्रिस्ताने परुषी लोकांमध्ये हा जो समज होता त्याचा सामना तालमूड जेव्हा अस्तित्वात सुद्धा नव्हते तेव्हा केला होता. मत्ते शुभवर्तमान 15 अध्याय 1 ते 9 वचने आपण वाचू शकता. मी फक्त एक वाक्य आपल्याला सांगते की त्याने त्यास उत्तर दिले, तुम्हीही आपल्या संप्रदाय करून देवाची आज्ञा का मोडता? श्रोत्यानो, ख्रिस्ती लोकांनी अशा प्रकारच्या चुका करू नयेत. सावधान राहावे. आमचे रीतिरिवाज, आमची संस्कृती कधीकधी परमेश्वराच्या वचनापेक्षा अधिक महत्त्वाचे स्थान घेते. तालमूड ज्याच्याविषयी आम्ही पाहिले त्यात सांगितले आहे की यहोशवाने शेवटची 5 वचने सोडून बाकी संपूर्ण पुस्तक लिहिले आहे. ती 5 वचने पिनहासने लिहिलीत. यहोशवाची निवड मोशेच्या जागेवर करण्यात आली होती. यहोशवा एक प्रमुख सेनापती होता. मिसर देशात गुलामाच्या रूपात त्याचा जन्म झाला. जेव्हा इस्रायली लोक मिसर देशातून निघालेत तेव्हा यहोशवा 40 वर्षाचा होता. जेव्हा मोशेच्या जागेवर इस्रायलांचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्याला सोपविण्यात आली तेव्हा तो 80 वर्षाचा होता आणि मृत्यूसमयी त्याचे वय 110 वर्षाचे होते. ज्यावेळेला इस्रायली लोक त्या निर्जन अरण्यात भटकत होते त्यावेळेलाच यहोशवाला मोठेपणा, महत्त्व प्राप्त झाले. ज्यावेळी इस्रायली लोक त्या भागात होते तेव्हा अमालेकांनी त्यांच्यावर आक्रमण केले. तेव्हा यहोशवानेच त्यांच्याशी लढण्याकरिता सैनिकांना तयार केले आणि ह्याविषयी आम्हाला निर्गमचे पुस्तक 17 अध्याय 8 ते 13 वचनांमध्ये वाचायला मिळते. यहोशवाने एका सेवकाच्या किंवा मंत्र्याच्या रूपात मोशेची सेवा केली. ह्याविषयी जितके पुरावे आम्हाला मिळतात त्यावरून कळून येते की तो मोशेशी किती सत्यनिष्ठ होता, विश्वासू होता. त्याची मोशेवर निष्ठा होती. परमेश्वरावर त्याची किती श्रद्धा होती, किती भक्ती होती हे सुद्धा आम्हाला ह्या भागांवरून समजते. कादेश बर्न्याला हेरण्यासाठी जे 12 लोक मोशेने निवडले होते त्यापैकी यहोशवा एक होता. यहोशवाचेच दुसरे नाव होशा होते. गणनांचे पुस्तक 13 अध्याय 1 ते 3 वचने, 8 वचन आणि 16 वचन ह्यावरून आम्हाला त्याच्याविषयी थोडी बहुत माहिती मिळते. नूनाचा पुत्र होशा याचे मोशाने यहोशवा असे नाव ठेविले. 2 जासूसांनी हेरांनी त्या देशाबद्दल चांगला समाचार दिला आणि त्यापैकी एक यहोशवा होता. त्यांनी ठामपणे सांगितले की परमेश्वर तो देश आम्हाला अवश्य देईल. गणनाचे पुस्तक 14 अध्याय 6 ते 10 वचने आपण ह्याविषयी वाचू शकता. देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा पुत्र यहोशवा व यफुन्नेचा पुत्र कालेब यांनी आपली वस्त्रे फाडिली आणि ते इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीस म्हणाले, जो देश हेरीत आम्ही चहूकडे फिरलो तो अतिशय उत्तम आहे. परमेश्वर आम्हावर प्रसन्न झाला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हास नेऊन तो देईल. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका अथवा त्या देशाच्या लोकांची भीती धरू नका. ते आमचे भक्ष्य होणार. त्यांचा आधार तुटला आहे. आम्हाबरोबर परमेश्वर आहे, त्यांची भीती धरू नका. पण सर्व मंडळी म्हणू लागली की याला दगडमार करा. तेव्हा दर्शन मंडपात परमेश्वराचे तेज सर्व इस्रायल लोकांच्या दृष्टीस पडले. श्रोत्यानो, यहोशवाच्या नावाचा अर्थ आहे यहोवा उद्धार करतो आणि येशू शब्दाचा नवीन करारात सुद्धा हाच अर्थ आहे. मोशेने यहोशवाला दर्शन मंडपात एक विशेष स्थान दिले होते. निर्गमचे पुस्तक 33 अध्याय आणि 11 वचन सांगतं, कोणी आपल्या मित्राशी भाषण करावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर भाषण करी. मोशे छावणीकडे परत येत असे तरी त्याचा सेवक नूनाचा पुत्र यहोशवा हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. यहोशवा व कालेब ह्यांनी परमेश्वरावर जो विश्वास दाखविला त्यामुळे त्यांना त्या वतनाच्या देशात प्रवेश मिळाला. श्रोत्यानो, आपण गणनाचे पुस्तक 14 अध्याय 26 ते 30 वचने ह्याविषयी वाचा. यहोशवा फारच धैर्यवान, विश्वासात खंबीर, परमेश्वरावर अवलंबून राहणारा, योग्य असा पुढारी, उत्साही, निस्सीम भक्ती असणारा व सत्यनिष्ठ पुरुष होता. तो त्याचे जे नाव होते त्याप्रमाणे आपल्या कार्यामध्ये येशू ख्रिस्ताप्रमाणे होता. यहोशवाच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळतं की मध्यम प्रतीची योग्यता असणारे लोकसुद्धा मंडळांमध्ये पुढारी बनू शकतात.
देवाकरिता महान कार्य करू शकतात. यहोशुवाला आकाशात डोळे दिपविणाऱ्या शब्दांद्वारे परमेश्वराने पाचारण केले नाही, परंतु एका वृद्ध व्यक्तीद्वारे जो परमेश्वराला आणि यहोशुवाला ओळखत होता त्याद्वारे त्याला बोलावले, ज्याला हे माहीत होते की परमेश्वराच्या दृष्टीने पुढारी बनण्याकरिता हा पुरुष योग्य आहे. यहोशुवाचे पुस्तक स्वाभाविक आहे व ह्यातला घटनाक्रम कुठलीही बाधा न आणता फारच चांगल्या प्रकारे पुढे चालत राहतो, ज्यामुळे ह्याचे अध्ययन करताना एक प्रकारचा आनंद प्राप्त होतो. यहोशुवाचे पुस्तक इस्रायल लोकांच्या महत्त्वाच्या इतिहासामधील 25 वर्षे आमच्यासमोर ठेवते. जो देश परमेश्वराने त्यांना वतन म्हणून देण्याची आणभाग केली होती त्यामध्ये त्यांचा प्रवेश ह्याचे वर्णन ह्यामध्ये आम्हाला सापडते. ह्या पुस्तकाचा जो महत्त्वाचा संदेश आहे तो आहे, खरे व खोटे धर्म मिसळू शकत नाहीत. त्याचा शेवटला संदेश ह्या लोकांकरिता हाच होता की तुम्ही खोट्या देवाची उपासना करून जिवंत परमेश्वराशी विश्वासू राहू शकत नाही. 24वा अध्याय आणि 15वं वचन सांगतं, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. आज येशू ख्रिस्तावर विश्वास करणाऱ्या सर्व लोकांकरिता ह्या पुस्तकामध्ये फारच व्यवहार्य अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत.
आता आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. यहोशुवाच्या पहिल्या 12 अध्यायात आम्ही पाहू की इस्रायल लोकांचा वतनाच्या देशात प्रवेश झाला आहे. 13 ते 21 अध्यायात त्या देशाचे विभाजन झालेले आम्हाला दिसून येईल. या पुस्तकाची समाप्ती यहोशुवाच्या अंतिम संदेशाद्वारे जो त्याने त्याच्या लोकांना दिला त्याद्वारे होते. यहोशुवाच्या पुस्तकाचा महत्त्वाचा जो विषय किंवा मथळा आहे तो आहे ताबा किंवा मालकी. पहिल्या अध्यायात ताबा किंवा मालकी ह्याचा काय अर्थ आहे हे आपण पाहूया. श्रोत्यानो, ह्या अध्यायाची सुरुवात परमेश्वराने स्वतः यहोशुवाला जी कामगिरी व आज्ञा दिली होती त्याद्वारे होते. पहिला अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशुवा ह्याला परमेश्वराने सांगितले की, जर मूळ भाषांतरात आपण पाहिले तर पहिल्या वचनाची सुरुवात आता ह्या शब्दाने होते, ज्याला आपण आणि हा शब्द वापरून उपयोगात आणू शकतो. आणि शब्द यहोशुवाच्या पुस्तकाला अनुवादाच्या पुस्तकाशी जोडतो, कारण आणि हा शब्द जोडणारा शब्द आहे. ज्या क्षणी वक्ता आणि शब्द उच्चारतो त्यावेळेला त्याला बोलणे चालू ठेवावे लागते. तो त्या वाक्याला तोडू शकत नाही. आणि हा शब्द जो तो वक्ता बोलून गेला आणि त्यानंतर त्याला जे बोलायचे आहे त्याला जोडतो. यहोशुवाने अनुवादाच्या पुस्तकाचा 34 अध्याय लिहिला आहे. ह्या विधानाला ह्या गोष्टीमुळे पुरावा मिळतो की यहोशुवाने अनुवादाच्या पुस्तकाचा शेवट व यहोशुवाच्या पुस्तकाचा प्रारंभ आणि शब्दाने जोडलेला आहे. दुसरं वचन पहा, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व ह्यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यारदेन ओलांडून जा. मोशे माझा सेवक मृत्यू पावला आहे. ज्याप्रमाणे आम्ही पाहिले श्रोत्यानो की इस्रायली लोकांना त्या देशात घेऊन जाण्याकरिता आता मोशेची आवश्यकता नव्हती. खरं पाहता तो त्या वतनाच्या देशामध्ये त्यांना आणू शकला नाही. मोशेने नियमशास्त्राचे प्रतिनिधित्व केले आणि नियमशास्त्र व विधी आम्हाला वाचवू शकत नाही हे आम्ही अनेक वेळा पाहिले आहे. नियमशास्त्र प्रगट करणारे आहे, परंतु वाचवणारे किंवा सुटका देणारे नाही. नियम व विधी दाखवितात की आम्ही पापी आहोत, परंतु नियमशास्त्र कधीच तारण देऊ शकत नाही. मोशेच्या चुकीमुळे जे त्याने करायला पाहिजे होते ते त्याने न केल्यामुळे तो त्या देशात प्रवेश करू शकला नाही. समस्या होती ती नियमशास्त्राची नव्हती, परंतु मोशेची होती. आज आमच्यासोबत सुद्धा अशाच प्रकारची समस्या आहे. तिसरं वचन वाचूया श्रोत्यानो, मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल तेथे ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. परमेश्वराने हा देश त्यांना दिला. देश त्यांचा होता, परंतु त्याचा उपभोग घेणे, आनंद प्राप्त करणे, त्या देशाचा ताबा घेतल्यानंतर हे त्यांच्यावर अवलंबून होते. ज्या भूमीवर ते चालतील तो भाग त्यांचा होणार होता. तुलनात्मक रीतीने बोलायचे झाल्यास आम्हाला इफिस्करास पत्र पहिला अध्याय आणि 3 वचनात सांगण्यात आलेले आहे की आम्हाला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित करण्यात आले आहे. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे फारच कमी ख्रिस्ती लोक आहेत जे ह्या आध्यात्मिक आशीर्वादांना जे त्यांना देण्यात आलेले आहेत त्यांना प्राप्त करतात. जरी परमेश्वराने इस्रायल लोकांना प्रतिज्ञा केलेला देश दिला तरी त्यांनी त्या देशाला पूर्णपणे ताब्यात घेतले नाही. इतकंच नाही, परंतु त्यापैकी फारच कमी हिस्सा त्यांनी ताब्यात घेतला. आज बरेचसे ख्रिस्ती लोक आहेत जे इस्रायलांप्रमाणे आहेत, ज्यांना आध्यात्मिक आशीर्वाद देण्यात आलेले आहेत, परंतु तरीसुद्धा ते दरवाजात पडलेल्या एखाद्या बेकाम निकम्म्या मनुष्याप्रमाणे त्या आशीर्वादांचा दावा न करता मरतात. किती दुःखाची गोष्ट आहे. यहोशुवाचे पुस्तक आम्हाला सांगेल की जी संपत्ती आम्हाला प्राप्त झाली आहे त्यावर आम्ही ताबा कसा मिळवावा. आता ताबा मिळविण्याच्या संघर्षामध्ये विरोध सुद्धा होणार आहे. म्हणून आम्हाला इफिस्करास पत्र 6व्या अध्यायात सांगितलेली सारी शस्त्रसामुग्री धारण करायची आहे. आमच्या विरुद्धात लढणारा जो आमचा शत्रू आहे तो आत्मिक शत्रू आहे. इफिस्करास पत्र 6वा अध्याय आणि 12वं वचन सांगतं की आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. श्रोत्यानो, परमेश्वराची संपूर्ण शस्त्रसामुग्री धारण करून आम्हाला विजय प्राप्त करायचा आहे. 4थं वचन सांगतं,
रान व हा लबानोन ह्यापासून महानद फरातपर्यंतचा हित्ती ह्यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. परमेश्वराने त्यांना 3,00,000 चौरस मैल जागा दिली आणि त्यांनी जास्तीत जास्त 30,000 चौरस मैलावर ताबा मिळवला. त्यांनी चांगले केले का? तुम्हाला काय वाटतं? नाही श्रोत्यानो, त्यांना जे परमेश्वराने देऊ केले होते ते प्राप्त करू शकले नाहीत. 5वं वचन, तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. यहोशुवा एक मध्यम योग्यता असलेला साधारण मनुष्य होता. त्याला उत्साहित करण्याची आवश्यकता होती. परमेश्वराने फार सुंदर रीतीने त्याला उत्साहित केले. 6, 7 आणि 8 वचने सांगतात, खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्या जवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. श्रोत्यानो, मोशेसमोर परमेश्वराची पवित्र वचने लिहिलेली नव्हती आणि परमेश्वराने समोरासमोर संभाषण करून मोशेला सर्व गोष्टी सांगितल्यात. परंतु मोशेने विश्वासूपणाने परमेश्वराने सांगितलेल्या सर्व गोष्टी लिहून काढल्यात, ज्यामुळे यहोशुवा आणि इस्रायल लोकांकरिता ही 5 पुस्तके उपलब्ध झाली होती. 9वं वचन, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. यहोशुवाला एका हातात परमेश्वराचे वचन व दुसऱ्या हातात तलवार घ्यायची होती आणि विश्वासाने त्याला पुढे जायचे होते. 10वं वचन, मग यहोशुवाने लोकांच्या अंमलदारांना अशी आज्ञा केली. यहोशुवाने जबाबदारी उचलली आणि त्याने त्या कार्याला गृहीत धरून कल्पनेच्या आधारावर नाही, परंतु पूर्ण आत्मविश्वासाने केले. 11वं वचन सांगतं श्रोत्यानो, छावणीतून फिरून लोकांना असा हुकूम द्या की आपली भोजन सामग्री तयार करा, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी 3 दिवसांच्या आत तुम्हाला ही यारदेन ओलांडायची आहे. इस्रायलांची त्या देशावर मालकी बिनशर्त होती, परंतु त्यावर ताबा मिळविणे त्यांच्याकरिता अटीपूर्ण होते. त्यांना तो देश घ्यायचा होता. यहोशुवाच्या पुस्तकाचा प्रमुख शब्द विजय नाही श्रोत्यानो. विजय फक्त परमेश्वरालाच मिळतो. मुख्य शब्द आहे ताबा मिळविणे. इस्रायलला त्या देशावर ताबा मिळवायचा होता. त्या प्रदेशात प्रवेश केल्यानंतर थोड्या दिवसांनी मान्ना मिळणे बंद झाले आणि लोकांनी त्या देशात उत्पन्न झालेल्या धान्याची बेखमीर भाकर आणि हुरडा खाल्ला. त्यांनी कनान देशातील उत्पन्न खाल्ले. कदाचित काही अन्न शत्रूंकडून त्यांना प्राप्त झाले असेल. जुने धान्य होते, कारण त्या ठिकाणी पीक उत्पन्न करण्याची संधी त्यांना अद्याप प्राप्त झालेली नव्हती. परंतु श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की कशा प्रकारे परमेश्वराने त्यांची सर्व गरज भागवली. आता 12वं वचन वाचूया. मग यहोशुवाने रौबेनी, गादी व मनश्शेचा अर्धावंश ह्यांना म्हटले. रौबेनी, गादी हे दोघे व मनश्शाचा अर्धावंश ह्यांनी त्या देशात वसण्याकरिता नदीला पार केले नाही आणि आम्हाला लवकरच दिसेल की ते आपल्या कर्तव्याला चुकले. ज्या वेळेला इस्रायली लोक यारदेन नदीच्या पूर्व तीरावर होते त्यावेळेला मोशे जिवंत होता आणि गणनाचे पुस्तक 32 अध्याय 1 ते 5 वचनात त्यांनी एक विनंती केली होती. त्यांनी म्हटले होते की तुझी कृपादृष्टी तुझ्या दासांवर असली तर हा प्रदेश तुझ्या दासास वतन करून दे, आम्हास यारदेने पलीकडे नेऊ नको. ही विनंती विशेष रीतीने ह्या 2 आणि अर्ध्या वंशाने मोशेला व इतरांना केली होती. ते यारदेनेच्या चुकीच्या दिशेला जमीन मागत होते. आता 13 ते 15 वचने पहा काय सांगतात. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हाला जी आज्ञा दिली होती तिचे स्मरण करा. तो तुम्हाला म्हणाला होता की तुम्हाला स्वास्थ्य मिळावे म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देणार आहे. या यारदेनेच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हाला दिला आहे त्यातच तुमच्या स्त्रिया, मुले बाळे आणि गुरेढोरे ह्यांनी राहावे. पण तुम्ही सर्व योद्ध्यांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवांपुढे नदीपलीकडे कूच करावे आणि त्यांना कुमक द्यावी. परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना स्वास्थ्य देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा तेही ताबा घेतील.
मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनेच्या पूर्वेस उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा. यहोशुवा त्यांना स्मरण करून देत आहे की मोशेने त्यांना यार्देनेच्या पूर्व दिशेलाच राहण्याची परवानगी दिली आहे, ह्या अटीवर की त्यांचे सैन्य दुसऱ्या वंशांना नदीच्या पश्चिम भागाला त्यांच्या प्रदेशावर ताबा मिळविण्यामध्ये मदत करतील. आणि ह्याकरिता ते तयार झालेत. 16 ते 18 वचने वाचूया. तेव्हा त्यांनी यहोशुवाला उत्तर दिले, जे काही करण्याची तू आम्हाला आज्ञा केली आहेस ते सर्व आम्ही करू, आणि तू आम्हाला पाठवशील तिकडे आम्ही जाऊ. जसे आम्ही सर्व बाबतीत मोशेचे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू. मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो. तुझ्या आज्ञेविरुद्ध बंड करणाऱ्या व तुझी सर्व आज्ञावचने न पाळणाऱ्या प्रत्येकाला देहांत शिक्षा द्यावी. तू मात्र खंबीर हो व हिंमत धर. श्रोत्यांनो, लोकांच्याद्वारे यहोशुवाला फारच चांगले प्रत्युत्तर मिळाले. कदाचित आपल्या मनात हा प्रश्न आला असेल की यार्देन नदीच्या पूर्व भागात वस्ती करण्यास काय हरकत आहे, काय चूक आहे? नदीला पार करणे इतके आवश्यक का होते? यार्देन नदीच्या पूर्व तीरावरचा भाग काय वतनाच्या देशाचा भाग नव्हता? अशा प्रकारचे प्रश्न समर्पक आणि आवश्यक आहेत. लवकरच आम्ही वचनाच्या अशा भागाला पाहणार आहोत श्रोत्यानो, ज्यात यार्देन नदी उतरून पार जाण्याचा वृत्तांत आम्हाला पाहायला मिळेल. ह्या ठिकाणी मी आजचे अध्ययन संपवत आहे. पुढच्या कार्यक्रमामध्ये ह्या विषयाला आम्ही पुन्हा हाताळूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्ही हे लक्षात घेणे आवश्यक आहे की परमेश्वर हा त्याच्या लेकरांवर प्रीती करणारा देव आहे. त्याने केलेले करार तो परिपूर्ण करतोच. तो कधीही न बदलणारा देव आहे. त्याच्या लोकांना तो सहाय्य करणारा देव आहे. फक्त आम्हाला त्याच्या इच्छेने आमच्या जीवनात वागायचे आहे. तो सांगतो त्याप्रमाणे, म्हणजेच त्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत. तेव्हा आमच्यासाठी सर्व गोष्टी या आशीर्वादाच्या होतात. हेच तर आम्हाला यहोशुवाच्या पुस्तकातून शिकायला मिळत आहे. काय आम्ही आज देवावर अवलंबून आहोत? काय आम्ही खंबीर आहोत की जगाच्या रहदारीत पापमय गोष्टीत आम्ही हरवलेल्या अवस्थेत आहोत? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. सर्व सृष्टीचा निर्माण करते आमच्या जिवंत प्रेमळ परमेश्वर देवबापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभूजी, तुझ्या वचनांच्या द्वारे शिकण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी प्रभूजी तू आज आम्हाला पुन्हा एक वार संधी दिलेली आहेस. प्रभूजी, आजच्या वचनांबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आम्हाला नवीन पुस्तक शिकायला मिळत आहे. प्रभूजी, आमची प्रार्थना, आमची विनंती आहे, ज्या गोष्टी तू आज आम्हाला शिकवलेल्या आहेस त्या आमच्या जीवनामध्ये दिसण्यासाठी, त्याप्रमाणे आम्ही वागण्यासाठी आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागतो. होय प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे की आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टींची परिपूर्ती करणारा तू आमचा देव आहेस. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो. तू आम्हाला सहाय्य कर. येणाऱ्या दिवसांमध्ये तुझ्या विश्वासामध्ये तू आम्हाला दृढ कर. तू नेमून दिलेल्या मार्गाने चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा. प्रभू आपणास सहाय्य करो.